नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री गजानन महाराजांच्या कृपेने आपले श्री गजानन विजय ग्रंथातील 20 पारायण पूर्ण झाले. आजचा हा कळस अध्याय म्हणजेच शेवटचा अध्याय 21. या अध्यायामध्ये काय आहे त्याचे थोडक्यात माहिती जाणून घेऊयात, नंतर अध्यायाला सुरुवात करूयात. समारोपाचा दिव्य अध्याय. श्री गजानन ग्रंथाचा अंतिम अध्याय म्हणजेच भक्ती, श्रद्धा आणि कृपेचा अमृतसारच. मंदिर कामात घडलेले चमत्कार, भक्तांचे संकटातून रक्षण आणि श्री गजानन महाराज यांची अखंड कृपा हे सर्व अध्याय 21 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. जो भक्त श्रद्धेने पारायण करतो त्याच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि मनात शांती आणि समाधान नांदते. श्रद्धा ठेवा, भक्ती करा आणि महाराज नक्कीच मार्ग दाखवतील. जय श्री गजानन. गण गण गणात बोते. चला तर ओवीबद्ध अध्यायाला सुरुवात करूयात. अध्याय 21. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडाधीशा, नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अंतिम तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून. म्हणून पतितांचा कंटाळा नको करू गे घननीळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होतो, काही न करावे लागत तम नासण्या रवीशी. तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्यांचे तमाचे नारायण. पापपुण्याची वासना तुझ उपविशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तुझ निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाजवून मजप्रत नाही वशीला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा एक तसे. एकविद्या निष्ठा ज्यांची जडली गजाननपदी साची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडला लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो, परी घडले अघटित कोठे न लागले त्या प्रत. जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे का जाहले, सोपान साह्ये ज्यापरी जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी त्या मंजुरा कारणी. मजूर म्हणे लोकांना माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पायभूमीसी लागता क्षणी तो न दिसला मजला गुणी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले, अभिश्राप कोणाचा समर्थ ना घेती साचा. हा योग पडण्याचा देवानीच आला तुझ, या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या कारणे ऐसे भाग्य कोणाचे, असो एक बाई रजपुताची जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची तया अबले कारणी, तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणी, तेथे संत जागती उज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत
मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलासी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदे पासून घ्वला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. काम समामंडपाचे चालते होते तेथे साजे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असतील. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा. प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होतात कितीक तरी. उत्सवाच्या निमित्त भले कामे भक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी भेट लोटला. जनाचा तो समुदाय भला तो न मासी वर्णावे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पाही. होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीर पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठली कोण. लहान मुले दिसती 2 खांबाखाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढिले अंगावरुनी. पाणी मुखात घालूनी लिंबोकडे पाठविले. ही लोंबो डॉक्टरीन शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या राजपुतीनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोंबो म्हणेना लागला मार इला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर तील राहावे सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राणवायीला वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाहून अंगावरी भूत जे होते शरीरी. त्या भूतास मुक्ती खरी येदवा त्या गजाननी. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी. सोडिते असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता परी स्वामीची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा. परमभक्त सर्वांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येती झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारिली हाका रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक. गोसाव्याचे एकूण हाक दारा माझी पातला. निरखुण पाहता गोसाव्यासी तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्याचा पाट पूजा केली पायाची. गोसावी म्हणे पाटलाला आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझ सांगण्याला ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी ते फेटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडतसे. तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई पडले बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आज ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून घात एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याच कासी दिल्या जाना. ते पावने नारायणा यो विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख.
त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेविली त्याच्या करा. तई गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या पासी. ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वरी पडते जरी. तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्रा परत त्याच्या कंठी एक दायित. बांधतो म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होतसे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण. त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये सन्नीतीला सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून. दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल. या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न वरी. साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा. होतसे बापायसाचा संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने. सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बल्हात्कारी दया असावी अंतरी. जैसे का ते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठात गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता बला अंतर्ध्यान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायाला. घेऊन गोसावी वेशाला हे आतास उमजले. रात्री स्वप्नी येऊनी संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका. वेग उगा दौडू नका तुम्ही व्हावे समाधान. प्रथम अध्यायी मंगलाचरण देवगुरूचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. देवी दासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमत. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर. त्यांची परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. पंकटलालाच्या घरात महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाला श्री समर्थाचा पाजण्याचा विबुध हो. त्यांची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली. तेथपासोनी भली शेगावाचे मठात. जानवराज देशमुखाचे गंडांतर टाळिले जात. देऊन तीर्थ पायांचे आपले येते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सर्व वेद. विठोबासी दिला मान ढोंग करीतो म्हणावे. कथा चतुर्थ अध्याया पाठी येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलम कारणे. किडे पडले चिंचवण्यात उन्न गेले वाया सत्य.
सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते 2 कान्होले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे सांगितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला परमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमध्यायात. महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली. महाराजांचे घेऊन गेली पिंपळ गावाकारणे. हे कळले व्यंकटलाला, तो पिंपळ गावास गेला. महाराजांचे आणण्याला परत शेगावाकारणे. राम समर्थासी आणले परत, काही दिवस राहून तेथ. पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडिला. एका क्षणात जाणिले मला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्राती, घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती, ही कथा पंचमात. षष्ठमध्यायी. ऐसी कथा व्यंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपल्या मळात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊनी भयभीत. पळू लागलेच ती सत्य जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशाची, महाराजान झाली साची. घेतले असे शिष्यत्वाची परीक्षा व्यंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशा अलीचा. काही दिवस राहिला अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले, बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी, शिवग्रामाभितरी. कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात. समर्थ आले राहण्याप्रत, तेथे अष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघे आदंडात होती भली. हमेश होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले, महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले, प्रत्यंतर बहुंताला. उसाचा चमत्कार दाऊनिया साचार, अभिमानाचा परिहार. केला पाटील मंडळीच्या, भिका नामे दिला सूत. खंडू कडदाताजी पाटला प्रत, आम्र भोजनाचे व्रत. चालवण्यास कथिले पाटलाला, ऐशा कथा सप्तमाध्यायी. कथन केले आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई. जडली पाटील मंडळीची, कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात. महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या, खंडूवरी बालंट आले. ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुटते झाले. खंडू पाटील खटल्यातून, तेलंगी ब्राह्मणाला. वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला. सहज लिहिलेने समाचार, कृष्णाजीच्या मळ्याशी. महाराजा राहिले छप्परासी, मंदिराच्या सानिध्यासी. चंद्रमौळी हराच्या, ब्रह्मगिरी गोसाव्याला. अभिमान रहित केला, नैन छिदंती श्लोकाला. रहस्यासह सांगून, जळत्या पलंगाच्या वरी. महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर. केव्हाही खऱ्या संताला, कथा नवमाध्यायाला. द्वाड घोडा शांत केला, खून नवस करणाराला. दिली असे गांजाची, दास नवमीचे उत्सवासी. समर्थ बाळा पुरासी, घेऊन आपल्या शिष्यासी. बाळकृष्णाच्या घरी गेले, बाळकृष्णा लागून. करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन. तया रामदास्यांचे दशमध्यायी सुरेख. ओमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख. तेथे बाळा भाऊला, गणेश अप्पा चंद्राबाई. यांनी अर्पिला संसार पायी, भाव भक्तीने लवलाही. श्री गजानन स्वामींच्या, गणेश दादा खापरण्याला. शुभ आशीर्वाद दिदला, छत्रीने मारून बाळाला. परीक्षा त्याची
घेतली द्वाड गाय सुकलालाची, अति गरीब केली साची, दांभिक भक्ती गुड्याची, कशी ती कथन केली एकादशाध्यायी कथन. भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन, गोपाळदासा भेटले जामसिंगाच्या विनंतीसी, देऊन मान अडगावासी, येते झाले पुण्यराशी. श्री गजानन महाराज निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सनिध्य भला. सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणुजवऱ्याला. सुरंग उडता विहिरीत शेट बच्चू लालची, कथा द्वादशाध्यायाची, मूर्ती निरच्छपणाची. प्रत्यक्ष होते महाराज, स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबरी शिंपी कोंडलीला, स्वइच्छेने येता झाला, परमभक्त होता जो, पितांबराने कोंडोलीसी. बळीरामाच्या शेतासी, ठेवलेली या आंब्यासी, पाने फळे आवळी आणविली, पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला साने समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुळगावाला नेले गजानन स्वामीला, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपेने. कथाभाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा, हरणगंगा भारतीचा, केला असे गजानन. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थांनी निज कृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्यास, नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने, विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर, भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणी, श्रीधर गोविंद काळ्यास करीत झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. ऐशा एके 16व्यासी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी, घेऊन या स्वप्नात. पादुकाचा प्रसाद त्याला झामसिंगा हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कणामधून पडला साचा. या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथासुरस विष्णू साचा खरास. जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून, नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. तेथी केवळ अहंपणांनी सत्पुरुषांची त्रास द्याया. महेत बशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवन विषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामती न मानिसाची. थेट भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथाबायच्या माळकरिणीची 18व्या माजीसाची. कवर डॉक्टरांच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे.
महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना. तेथे बापुना काळ्याला, दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराच्या वार करी, मरीने झाला आजारी. त्यास घटके माझारी, समर्थांनी बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला, श्वान उठवून मेलेला. डावून त्याचा गलित केला. कर्मभिमान श्रोते हो, कथा 19व्याची. दिला काशीनाथ पंथाची. आशीर्वाद तो अतिहशी, तो येता दर्शना. गोपाळ मुकुंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला, आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात. परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थक शेगावी. धार कल्याणची रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत. समर्थाचे शेगावात, ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्म मार्गाचे प्रत्यक्ष मूर्ती. दुष्टादुष्ट होता नुसती, आनंद झाला उभयंतासे. तेव्हा बाळा भाऊला, जो का होता संशय आला. तो समर्थांनी निवटीला, करुणी या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण, गाढवांचे पासून. समर्था मारिता आले मरण, नारायणाचे बापू बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारेसी दिधले, दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून. महाराज आले परतून, शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी. आधुनिक कालाचा हा ऋषी, समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर. श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे. जे भाविक भक्त कोणी, त्यांना अजूनी दर्शन देता कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्याचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होता वरच्यावर. म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर. धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून, त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन, हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तोष गणाजी. बटवाडीचा मेसाजी, लांडे गावचा गंगाराम. भागू नंदू गुंजाबाई, अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाला, पंचगवणचा दत्तूलाल. त्याच गावचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा. किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील सावरेकर. हसनापूरचा राहणार, गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी, केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे, सोपे उत्तम प्रकारे. बांधिले असती साजिरे, समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या, त्या बांधकामाची जिरून गेल्या.
परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधकामाच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेतकऱ्यासवर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपया मागे एक जाना. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी. जी येईल विकावयासी पट्टी बिसविली त्यावर गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना काकी समर्थांच्यावर चरणा. निष्ठा होती सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाण. केले आदरे करुण किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून ना खपायाचे जगदंबे काली केस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय झाला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासी. तो अवघे करेल बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्तांचे करण्यार संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सागवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापड गावीचा वामन शामरावाचा नंदन. यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थासमोरी. खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत. तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळ कंठी वराड्याच्या. विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराड्यात. वराड्याची ऐशी देना समर्थांनी पाहावेना. म्हणून घेतली आपणा कोडोनी त्यासी जलात. 30 फुटापासून पाय आणिला भरून. तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आली समर्थाते. म्हणून यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखालागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल. वराडासी विकट काळ याचा विचार कराहो. गजानन पदी निष्ठा ठेवा. सुख अनुभवा सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे. परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ कराहो. कंटाळ संत सेवेचा ज्या प्रांतात येत साचा. त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वागीन
गेल्या मनरूपी करी दरीतून दुर्वासने कोल्हे जाण येऊन बसतील इथे ठाया भक्ती सुचिरभूत अंगणा अभक्ती ही वारंगणा तिच्या नादी लागल्या जाना विटंबनाच सर्वत्र सन्नीतीला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रू या माना एकमेका तरीच शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस या वराड प्रांतात हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा श्री गजानन चरित्राचे हा 21 अध्यायाचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननसी अर्पाहो वा हेच अध्याय साचार माना एकमेकीस दुर्वाकुर पारायण रूपी निरंतर सद्भाव तो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वाकुर अर्थ शब्दाचा साचार मोदक समजा विबुध हो ती अर्पून गजानना पारायण रूपी पारण साधून घ्यावा न कराना वेळ आता थोड काही हा ग्रंथ या कादंबरी ती गजाननाची लीला खरी जे येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित्र तो जो नियमे वाचील सत्य त्या ते पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोच निश्चिती महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र शाखा अवघ्या तया प्रत पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची जे या ग्रंथी ठेविले भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाण दृढतर विश्वास असल्याजनी हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दरिद्र्यासी मिळेल धन रोगियासी आरोग्य जाण साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्यांच्या वाचनी निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने अनुरूप योगावरी जो यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुनी या सुचिरभूत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा कसल्याही असोत यातना त्याच्या निरसतील जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत लांगन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित कुटील दुष्ट दुर्जनांप्रत यांचा अनुभव येणे नसे मानसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित्र पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी उबरखेडी एनाथ सखाराम अमरनियात या देव मामलेदार यशवंत वा महुना बादी माणिक प्रभू तेवीच ह्या वराड्यात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्किंचित त्यांच्या मधी हो आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भक्तांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजानन चरणी म्हणजे तुमची येरधारा जन्म मृत्यूची साचार होऊन या व्हालपार दुस्तर भवामधून आता स्वामी दयाघना तुला येवो माझी करुणा दासगणोच्या यातना सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट मार्ग द्यावी मला नीट दुर्वासनेचा येवो वीट दत्ता चिंता माझी दयाळा आमरण वारी घडो संत चरणी प्रेमा जडो
अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा नमशी नको आणूस जाना. आणूस साचा समर्था दास गणूचा अभिमान वाहावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज माझी राख तुम्ही लाजा. हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हाती. जैसी केलेस प्रेरणा तैसीच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र. ते सतन साचने मजप्रत. ते रतन साचने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला. कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. आहे झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला. तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका होवो भाविकांप्रत भाव सिंधू तरावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्यायः समाप्त. पुंडलिकवरदा हरिविठ्ठल सीताकांतस्मरण. जय जय श्रीराम. पार्वतीपदे हर हर महादेव. गण गण गणात बोते. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य समाप्त.